स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्याला एका धक्कादायक गोष्टीबद्दल आज डिस्कस करायचं आहे। गोष्ट लक्षात घ्या, काल एक आपल्याला इंस्टाग्रामवर एक स्टोरी मिळाली। त्या स्टोरीमध्ये एका मुलाने काय केलंय की तो फोन सीईटी सेलच्या एक्झाम्समध्ये घेऊन गेलाय। सध्या पीसीएम ग्रुपचे एक्झाम चालू आहेत। तो एक्झाम सेंटरमध्ये पूर्णपणे पीसी जिथे आहे, जिथे त्याचा डेस्कटॉप आहे, तिथपर्यंत तो फोन घेऊन गेलाय। एक्झाम चालू केली आणि मध्ये त्याने व्हिडिओ बनवला आणि तो पोस्ट त्याने इंस्टाग्रामला त्याच्या स्टोरीला ठेवलाय। विचार करा, 2-2 वर्ष मुलं मेहनत करतायत। आदल्या दिवशी कित्येक मुलं सेंटरवर जाण्यासाठी पॅनिक असतात। सेंटरवर जाऊन मुलं चक्कर येऊन पडतात। इतके मुलं विचार करत असतात या एक्झामसाठी। कारण खरंच ही एक्झाम एका दृष्टिकोनातून मुलांची लाईफ डिसाईड करत असते। 1.5 ते 2 लाख मुलं प्रत्येक वर्षी ही एक्झाम देतात आणि या एक्झाममध्ये एक मुलगा ज्याने समजा काही केलेलं नाहीये, मला माहित नाही त्याची बॅकग्राऊंड हिस्ट्री काय, मी त्यालाही मेसेज केला होता आणि मला त्याचा रिप्लाय सुद्धा आला। मी पूर्ण स्टोरी तुम्हाला सांगतो। पण असा जर व्हिडिओ व्हायरल होत असेल तर त्या मुलांवर, त्या पालकांवर काय होत असेल, त्यांच्या मनाला कसं वाटत असेल। ज्या मुलांनी खरंच मेहनत केली त्यांचा आपण विचार केला पाहिजे। मी तो व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये ड्राईव्ह मध्ये तुम्हाला देतोय, किंवा माझ्याकडे डिजिटल बोर्ड नसल्यामुळे मी तुम्हाला तो व्हिडिओ इथेच मी एडिट करून तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय, त्या मुलाचं नाव दिसतंय, त्या कॉलेजचं नाव दिसतंय आणि तो बिनधास्त व्हिडिओ फोन वापरतोय हे दिसतंय। हे व्हिडिओ तसाच मी बघितलं, तसं मी त्या मुलाला मेसेज केला। मी विचारलं, काय रे बाबा, हे काय प्रकार आहे? मी तुला एक शेवटची संधी देतोय मला बोलण्याची, कारण व्हिडिओ मला बनवायचा होता। त्याच्या आधी मी ठरवलं की त्याला विचारायचंय नेमकं तू काय केलं होतं। त्याचा मला रिप्लाय आला की मी काहीही केलेलं नाहीये, मी कॉपी केलेली नाहीये, इथे इंटरनेट माझं चालत नव्हतं, माझा बॅलन्स संपला होता, म्हणून मी काय केलं की मी कॉपी वगैरे केलेली नाहीये, तुम्ही माझा रिझल्ट आल्यावर हवं तर चेक करा। ठीक आहे, चला, मला या मुलाची दुश्मनी नाहीये, लक्षात घ्या, काय माझा हा वैरी नाहीये हा मुलगा, किंवा या मुलाबद्दल माझा काही पर्सनल प्रॉब्लेम आहे का, नाही। पण एक गोष्ट विचार करा, जर याने हे केलं तर असं काय सांगता येईल कित्येक मुलांनी त्या सेंटरवर केलंच असणार आहे। जर एकाने केलंय म्हणजे कित्येक जणांनी केलं असणार आहे। आपण प्रत्येक वेळेस चूक अशी त्या मुलाची चूक आहे म्हणून असं नाही धरता येणार आहे। बघा, कोणालाही संधी मिळाली तर कोणी सोडत नसतं। मी नाही म्हणणार, माझ्या शेजारचा जर मुलगा मला दाखवतोय उत्तर तुम्ही बघणार, ठीक आहे, साहजिक मेंटॅलिटी झाली। पण तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये फोन घेऊन जाताय, तुम्ही तो व्हिडिओ रेकॉर्ड करताय आणि त्याच्यानंतर तुम्ही असं नाही की त्याने फक्त स्टोरी ठेवली स्टेटसला, तुम्ही जर त्याच्या खालची कमेंट वाचली तर तुम्हाला वाटेल, एक मनाला हे होईल, अरे 2-2 वर्ष 2-2 मुलं रिपीट करतात, ड्रॉप घेतात, 3-3 वर्ष मुलं इथं मेहनत करतायत, 24-24 तास मेहनत करतायत ह्या एका दिवसासाठी, या एका 3 तासासाठी, आणि त्याच्यानंतर अशा कमेंट्स आपण वाचायसाठी इथे थांबलोय का? हे टीचर्स आहेत, हे युट्यूबर्स आहेत, ऑफलाईन क्लासेस आहेत, ऑफलाईन मुलं आहेत, ही सगळी जण मेहनत कशासाठी करतायत? एक आपल्याला चांगलं कॉलेज या एक्झाम्स थ्रू मिळावं। रात्र दिवस मेहनत चालू आहे, त्यात पेपर अवघड येतात, त्या बाकीच्या गोष्टी सगळ्या वेगळ्या आहेत। पण जर अशा कॉपी केस होत असतील, आणि एक कॉपी केस नाहीये, लक्षात घ्या, हे पहिल्यांदा झालंय अशातला भाग नाहीये, कित्येकदा असं होतं, दरवर्षी होतं। जेडब्ल्यू मध्ये सुद्धा यावेळेस आपल्याला हे बघायला भेटलं आणि सीईटी मध्ये सुद्धा यावेळेस तेच पुन्हा रिपीट होतंय। आता या मुलाने बिचाऱ्याने व्हिडिओ पोस्ट केला म्हणून हा अडकला, पण बाकी अशी कित्येक मुलं असतील की ज्यांनी मोबाईल फोनमध्ये घेऊन गेले, कॉपी केली, आणि कित्येक मुलांच्या जागा ज्या त्यांना मिळायला पाहिजे होत्या, हक्काच्या जागा या मुलांनी खाल्ल्या। त्या मुलांना वाटते की नाही माझा अभ्यास कमी पडला, तुमचा अभ्यास कमी नाही पडला, आपली सिस्टीम चुकली की या मुलांना आपण अवॉइड नाही करू शकलो, आपल्या चुका आपण सुधारू नाही शकलो। तर त्यासाठी आपल्याला ऍक्शन घ्यावी लागेल, आपल्याला त्या मुलांच्या विरोधात जावं लागेल। बघा, तोही माझा काही पर्सनल काही माझा वैरी आहे, मी त्याला कधी बघितलं सुद्धा नाहीये, बट आपल्याला या मुलांच्या विरोधात ऍक्शन सीईटी सेलने घेतलीच पाहिजे। मी म्हणेन या मुलांपेक्षा जास्त हे जे असे कॉलेजेस आहेत, ज्या कॉलेजेस हे मुलांना अवेलेबल करतात, तुम्ही काल थोडं जर अजून थोडंसं या गोष्टींमध्ये ना डीप गेलात तर तुमच्या लक्षात येईल की हे जे कॉलेजेस आहेत, हे कॉलेजेस काय करतायत, मुलांकडून एक 20-25 मुलांचा ग्रुप बनवतायत, त्या ग्रुपकडून हे पैसे घेत आहेत आणि त्यांना वेगळा हॉल देत आहेत, आणि मग त्यांना पूर्ण ऍक्सेस दिला जातोय, तुम्ही फोन वापरा, तुम्ही बुक्स वापरा, काय वापरायचं ते वापरा, त्यांना वेगळी सिक्युरिटी दिली जाते, समजतंय? त्यामुळे काही असं समजू नका की एका मुलाने केलं काहीतरी झालं, हा खूप मोठी गोष्ट आहे। आणि जर हा एकटा बिचारा टाकलाय म्हणून याने हा इंस्टाग्रामला व्हिडिओ पोस्ट केला त्याच्यामुळे हा अडकला गेला, बट बाकीचे असे कित्येक मुलं असतील ते मे बी त्याच्याच सेंटरचे असतील। तुम्ही सध्या बघताय सीईटी सेलचे एक्झाम चालू असतानाचे वेगवेगळे फोटो बाहेर येतात। कसे काय हे फोटो बाहेर येतात ना, एक्झामच्या इन्व्हिजिलेटरला एक्झाम मध्ये मोबाईल अलाउड आहे ना, मुलांना अलाउड आहे, मग कसे काय हे एक्झामचे क्वेश्चन्स बाहेर येत आहेत? मग काही ना काही चुकतंय। जे मुलं 2-2 वर्ष त्या सीओईपी साठी, पीआयसीटी साठी, व्हीजीटीआय साठी मेहनत करतायत त्या मुलांवर
ही मुलं, ही अशी जी म्हणता येईल आपल्याला, हे जे गैरप्रकार करून जिंकणारी मुलं आहेत ही पुढे जात आहेत. आपल्याला याच्यावर काही ना काही ऍक्शन घ्यावी लागेल आणि मी त्यासाठी सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय, आपल्याला 3 स्टेप्स इथे फॉलो करायचे आहेत. ठीक आहे, पहिली स्टेप काय माहिती का, आपल्याला सीईटी सेलला ट्विट करावं लागेल. सीईटी सेल कडून आपल्याला याचं उत्तर मागावं लागेल. ते काही ना काहीतरी क्लॅरिफिकेशन देतील, ते याच्यावर विचार तरी त्यांच्या किमान नजरेत पडेल, म्हणजे उद्यापासून तरी, आजपासून तरी, येणाऱ्या एक्झाम्स मध्ये तरी ही गोष्ट होणार नाही आणि त्या मुलावर ते काही ना काहीतरी ऍक्शन घेतील. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, मी आता सीईटी सेलला एक ट्विट बरोबर केलेलं आहे, त्याला तुम्हाला रिट्विट करायचं किंवा त्याच्यावर तुम्हाला कमेंट्स करायच्या, जेणेकरून जास्तीत जास्त त्याची एंगेजमेंट वाढेल आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. दुसरा, आपल्याला त्या कॉलेजला पकडायला लागेल. बघा, सीईटी सेलचं काम आहे इन्स्ट्रक्शन्स देणं, ते फॉलो करणं, त्या कॉलेजचं काम आहे. असं कसं होऊ शकतं की या कॉलेजने विदाऊट चेकिंग त्या मुलाला मध्ये पाठवलं? त्या मुलाची चूक आहे 100% त्याची चूक आहे, पण चूक इथे यांची आहे ना. यांनी कसं काय ते न चेक करता त्याला पाठवलं? बरं चला, पाठवलं तर पाठवलं, तो मुलगा व्हिडिओ बनवतोय तरी तुम्हाला लक्षात आलं नाही. याच कॉलेज सेंटरवर, याच याच्यावर कित्येकदा झालं एक्झाम्स बंद पडल्यात. माझ्याकडे मुलं आहेत की ज्यांनी सांगितलं या सेंटरवर एक्झाम्स बंद पडल्यात, तरी हे काही ऍक्शन घेऊ शकले नाहीत. ठीक आहे, चला, तो टेक्निकल इश्यू होता. बट जर तुम्ही कॉपी करायला मुलांना अलाउड करताय आणि पुण्यासारख्या ठिकाणी जर असं होत असेल तर मग हे चुकीचं आहे. या कॉलेजला जर दरवेळेस यावेळेस होईल, पुढच्याच पुन्हा याच कॉलेजला सेंटर भेटेल आणि पुन्हा यांचा हा जो कारभार आहे चालूच राहणार आहे. त्यामुळे यांचं पण सेंटरला यांच्यावर प्रश्न विचारले गेले पाहिजेत. त्याच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये यांच्या प्रिन्सिपलचा ईमेल आयडी मी तुम्हाला देतोय, ठीक आहे, आणि त्यांच्या ऑफिसचा ईमेल आयडी मी देतोय. त्याच्यावर सुद्धा काय कमेंट करायची, त्याच्यावर काय ईमेल टाकायचा आहे तोही मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतोय. त्या ईमेलवर तुम्हाला ईमेल करावा लागेल. त्यांच्याकडून आपल्याला या कॉलेजला पहिले पकडायला लागेल की तुम्ही हे कसं केलं, आणि त्यांच्याकडून हे क्लॅरिफिकेशन आपल्याला घ्यायला लागणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, सॉरी, मी ट्विट टू सीईटी सेल आणि मेल पण आपल्याला सीईटी सेलला करावं लागेल. मे बी आपल्याला ते ट्विटरवर तरी रिप्लाय करतील किंवा सीईटी सेल मेलला रिप्लाय करेल. मी दोन्ही फॉर्मॅट्स तुम्हाला पाठवाय. आणि तिसरा मेल तुम्हाला या कॉलेजला करायला लागेल, कारण हा ट्विटरवर कॉलेज हे अवेलेबल नाहीये. आणि नंतर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतोय, त्याच्यामध्ये जॉईन करा. म्हणजे मी तुम्हाला जे काही लेटेस्ट अपडेट्स असतील किंवा काही अपडेट आला आणि त्याच्यावर मला पटकन ऍक्शन घ्यायची असेल, मे बी व्हिडिओ बनवणं प्रत्येक वेळेस पॉसिबल नसेल, तर मी नक्की या ग्रुपमधून तुम्हाला हेल्प आउट करायचा प्रयत्न करणार आहे. जी पॅरेंट्स आहेत, जे कोणी पोलीस खात्यात आहेत, बऱ्याच जणांचं असतं. गेल्या वेळेस सुद्धा जेव्हा PICTवर, COEPवर ते EWSचा प्रॉब्लेम झाला होता, तेव्हा मला पॅरेंट्सनीच हेल्प केली होती. कित्येक पॅरेंट होते ज्यांचे कॉन्टॅक्ट चांगले होते, ते पोलीस खात्यामध्ये होते. कित्येक जणांचे कॉन्टॅक्ट IAS IPS सोबत होते, काही जणांचे मंत्र्यांसोबत होते. आणि एका पॅरेंटने लिटरली मंत्रालयामध्ये कॉल केला होता आणि तेव्हाच तो शेवटी इश्यू सॉर्ट झाला. त्यामुळे असं कोणी पॅरेंट्स असतील ज्यांचे चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यांनी मला या नंबरवर नक्की कनेक्ट करा. तुमचे काही ओपिनियन्स असतील तेही तुम्ही मला या नंबरवर देऊ शकता. आपण नक्की प्रयत्न करूया की या मुलावर तर ऍक्शन घेतली गेलीच पाहिजे. त्या मुलाचं काय होतंय ते मला माहित नाही, पण या कॉलेजवर तर नक्की ऍक्शन घेतली गेली पाहिजे आणि इथून पुढे तरी अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. आणि कित्येक ठिकाणी होत आहेत, ठीक आहे, आणि आपल्या मुलांचं नुकसान नाही झालं पाहिजे. आपण जर शांत बसून राहिलो तर काही एक होणार नाहीये. सो मी पुन्हा रिक्वेस्ट करतो, शांत बसू नका, ट्विट करा. आपण सध्या हे करू शकतो. जर याच्यावर आपल्याला रिस्पॉन्स नाही आला, पुढेही आपल्याला ऍक्शन्स घ्याव्या लागतील, पण किमान त्यांच्यापर्यंत हे आपल्याला पोहोचवावं लागणार आहे. मी प्रत्येक बऱ्यापैकी सगळ्या युट्यूबर्सला सुद्धा उद्या कनेक्ट करून याला सपोर्ट करण्याची विनंती नक्की करेन. लकीली मध्ये दिनेश सरांनी जे अरेंज केलं होतं, एक मीटअप अरेंज केल्यामुळे बऱ्यापैकी सगळ्या युट्यूबर्सची आता एकमेकाची आमची ओळख झालेली आहे. आणि मी नक्की पर्सनली सगळ्यांना कॉल करून, मग दिनेश सर असतील, महेश सर असतील, जे काही माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत, मी सगळ्यांना कनेक्ट करून एकदा याबद्दल इन्फॉर्म करेन आणि नक्की त्यांना सुद्धा या गोष्टींमध्ये सपोर्ट करण्यासाठी रिक्वेस्ट नक्की करेन. बट त्यासाठी पहिला सपोर्ट तुमचा हवा आहे. तुम्ही सगळ्या पालकांनी हे 3 स्टेप्स फॉलो करा. बाकी तुमचे जर काही कॉन्टॅक्ट असतील तिथेही हे रीच आउट करायचा प्रयत्न करा. मी व्हिडिओज डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतोय. जेवढं होता होईल तेवढं शेअर करा. जसं लोकांमध्ये पोहोचेल तेव्हाच या गोष्टीवर ऍक्शन आपल्याला घेता येणार आहे. आय होप प्रत्येकाला हा व्हिडिओ समजला असेल. आपल्याला पुढे इथून काय करायचं मी सांगतोय. बघा, आज जर यांनी आपल्याला रिप्लाय नाही दिला, याच्यावर सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत, पण पहिले प्रयत्न करूया की कुठंपर्यंत आपण पोहोचू शकतोय, काय आपण करू शकतोय, आणि त्याच्यानंतर आपण ठरवूया की पुढची आपली स्टेप काय असणार आहे. आय होप हा सगळ्यांना लक्षात आला असेल व्हिडिओ. मे बी मी म्हणेन की आता ज्यांच्या एक्झाम्स आहेत त्याच्यावर तुम्ही फोकस करा. ज्यांचे अजून एक्झाम्स बाकी आहेत, अजून 2-4 आपल्या शिफ्ट राहिलेले आहेत, तुम्ही बाळांनो या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांचे एक्झाम्स झालेत ना, त्यांनी तरी याच्यावर लक्ष द्या, याच्यावर फोकस करा. कारण हे आज तुम्हाला वाटतंय जाऊ दे माझी शिफ्ट नव्हती, माझा एक्झाम नव्हता, आजही इथं झालंय, उद्या काउन्सिलिंग मध्ये होईल, पुढे कुठे ना कुठे होत राहील. जर एकीकडे कुठेतरी यांना अडवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हेच कॉलेजेस असतात, पुन्हा हेच कॉलेजेस फॉर्म भरतात तुमचे काउन्सिलिंगचे, आणि पुन्हा अशा या इलिगल ऍक्टिव्हिटीज मध्ये हे इन्व्हॉल्व असतात.
मग हे कॉलेज म्हणून नाही, पुन्हा दुसरेही कोणते कॉलेजेस असतील, मग यांना भीती वाटली पाहिजे, यांना काहीतरी एक त्यांच्या मनामध्ये भीती असली पाहिजे की चुकीचं काम करताना त्यांच्या मनात दोनदा विचार आला पाहिजे. यासाठी या स्टेप्स महत्वाच्या आहेत. आज नाही उद्या तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये फसवतील कॉलेज. त्यामुळे कुठे ना कुठे आपल्यावर याचा इम्पॅक्ट होत असतो. माझ्यावर झालं नाही म्हणून नाही, अशातला पर्याय नाहीये. मी पुन्हा सांगतो, लक्षात घ्या. मुलांची तर 2 तासाची मेहनत, 3 तासाची मेहनत, 2 वर्षाची मेहनत असतेच. कित्येक मुलांची 3 वर्षाची मेहनत असते. पण सध्या इतका उन्हाळा आहे तरी तुम्ही कोणत्याही सेंटरला, मग नीटचे असू दे, JEE असू दे, CETचे असू दे, तुम्ही त्या सेंटरला एक्झाम टाइम मध्ये व्हिजिट करा. हजारो, 100, 200, 300 पॅरेंट्स, कित्येक मोठ्या मोठ्या सेंटरला हजारो पॅरेंट्स 3-3 तास या भर उन्हामध्ये सुद्धा उभे आहेत. का? त्यांची अपेक्षा लागली की माझ्या मुलाने 2-3 वर्ष मेहनत घेतली आणि आता त्याला पेपर चांगला गेला पाहिजे. त्या पॅरेंट्सचं तरी काय चुकतंय की ते 3-3 तास उन्हात थांबतायत, आणि त्या मुलांचं काय चुकतंय की ते 2-2, 3-3 वर्ष झालं मेहनत घेतायत या गोष्टीसाठी. जर हे आपल्याला करायला लागत असेल तर हे कुठेतरी चुकतंय आणि त्याला आपल्याला आवाज, काहीतरी आपल्याला त्याच्या विरोधात थांबलं पाहिजे. जर आपण काही नाही केलं तर हे असंच कंटिन्यू होत राहणार आहे. ठीक आहे, आय होप सगळ्यांना लक्षात आलं असेल. तुमचे ओपिनियन्स तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला कळवू शकता. काही स्पेशल तुमच्याकडे आयडियाज असतील, काही गोष्टी तुम्हाला माहित असतील, तुम्ही जेवढं काही शेअर करायचं असेल ते करालच. तर काही असेल तर मला या नंबरवर सेंड करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.